संघर्षाला आणि आंदोलनाला यश आलेलं आहे. न झुकण्याची भाषा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांकडून होते. आंदोलकांना, विद्यार्थ्यांना परदेशी एजंट अतिरेकी ठरवण्याचा प्रयत्न झाला. यांच्या आंदोलनाला परदेशातून पैसे येत आहेत अशा प्रकारच्या बातम्या पेरल्या गेल्या आणि हे आंदोलन आम्ही चिरडून टाकू अशा प्रकारची एक मस्ती सरकारमध्ये होती. 12 वर्षामधलं हे एक असं आंदोलन झालं की प्रथमच त्याच्यामुळे केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. लोकशाही जी या देशामध्ये मृतप्राय झाली होती, या लोकशाहीला जीवदान देणारी ही आजची घटना आहे आणि त्याबद्दल या देशातल्या तरुण वर्गाचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच. देशभरात आंदोलन झालं, फक्त दिल्लीत झालं का नाही. आता पाटण्यात सगळ्यात मोठं आंदोलन दुपारनंतर सुरू झालं. त्यानंतर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा जंतर मंतरवरती अश्रुधुराच्या नळकांडा फोडल्या आल्या, तरीही विद्यार्थी पुढे सरकू लागले आणि त्यानंतर हा राजीनामा झाला. उद्या मुंबईमध्ये एक प्रचंड मोर्चा निघणार होता माननीय उद्धव ठाकरे व माननीय राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली. देशभरातील लोण पसरलं, पण सरकारला उशिरा का होईना जाग आली. त्यासाठी अनेक तरुण विद्यार्थ्यांची डोकी फोडावी लागली, रक्त सांडावं लागलं, हाडं मोडून घ्यावी लागली. दुर्दैवानं हे घडलं, पण त्याचं फळ हे चांगलं मिळालं. एक भ्रष्ट अकार्यक्षम मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळातून त्याला मोदींना अखेर घालवावं लागलं, नाहीतर मोदींना स्वतः जावं लागेल या भीतीपोटी त्यांनी शेवटी केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेतला. आत्ता उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची एकत्र पत्रकार परिषद ही मातोश्रीवर होते. आपण तिकडे यावं. नाही राऊत साहेब, तुम्ही मोर्चाचा उल्लेख केला. उद्या मोर्चा निघणार आहे का? त्याचं स्वरूप काय असेल? आता हे पहा की या आंदोलनामध्ये किंवा ह्या संपूर्ण संघर्षात 20पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केल्या. त्यानंतर जंतर मंतर परिसरात किंवा दिल्लीमध्ये शेकडो विद्यार्थ्यांवरती हल्ले झाले पोलिसांनी. अशा परिस्थितीमध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा एक मोर्चा उद्या निघणार होता, त्याची तयारी झाली. पण आता त्याचं रूपांतर हे मोर्चापेक्षा एका विजयी रॅलीमध्ये झालं. पण 20 मुलं मरण पावली असताना विजयाची रॅली घ्यावी असंही वातावरण आमच्याकडे नाही. तरी उद्या आम्ही हजारो लोक शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जमणार आहोत. कार्यक्रमात थोडाही बदल झालेला नाही. आत्ता जी पत्रकार परिषद होते त्याच्यामध्ये उद्धवजी व राजसाहेब या संदर्भात भाष्य करतात. एकच प्रश्न आहे की या मोर्चाचं नेतृत्व अभिजित तिपके आणि सोनम वांगचूक उपोषण आंदोलनाने आणि एकूण व्यासपीठावर जे होते, पण संपूर्ण युवा शक्ती या आंदोलनाशी जोडली गेली होती. तुम्ही या विजयाचं किंवा सरकारच्या केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्याचं श्रेय नेमकं कोणाला देता? युवा शक्तीला, ज्याला तुम्ही जेन जी म्हणता, ती रस्त्यावर उतरली नसती, त्यांनी लाठ्या खाट्या खाल्ल्या नसत्या, रक्त सांडलं नसतं, डोकी फोडून घेतली नसती, उपोषण केलं नसतं. सोनम वांगचूक यांचंही याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. अभिजित तिपकेचं तर आहेच. शिवाय त्या मंचावर ज्याने उपोषण केलं 22 दिवस, नेहा वोरासारख्या मुली, त्यांचं योगदान आहे. हजारो विद्यार्थी गेल्या 25 दिवसापासून तिथे ठाण मांडून बसले आहेत. अनेक विद्यार्थी, मग कलकत्ता असेल, पाटणा असेल, मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, रस्त्यावरती उतरले. त्याच्यामुळे सरकारला गुडघे टेकावे लागले. एक शेवटचा प्रश्न की केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा होतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीनं दिल्लीला बोलवलं गेलेलं आहे. कारण समजू शकलं नाही, पण त्यांना दिल्लीला बोलवण्यात आलं. म्हणजे त्यांना दिल्लीला यासाठी बोलवलं असेल, अरे तुम्ही उपोषणाला बसा, सरकारला काहीतरी काम पाहिजे ना. बघा,
त्यांचे बॉसेस, पॉलिटिकल बॉसेस दिल्लीमध्ये मुंबईत आहेत का, महाराष्ट्रात आहेत का? त्यामुळे एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार, प्रफुल्लभाई पटेल व तटकरे, मिंधे यांना दिल्लीत जावंच लागेल ना. त्यांचा निजाम दिल्लीमध्ये बसलेला आहे, त्याच्यामुळे रझाकारांना दिल्लीत जावंच लागेल आदेश घेण्यासाठी. त्यात नवीन काय आहे? मला असं वाटत नाही की फार मोठं काय क्रांतिकारक दिल्लीत जाऊन घडणार. आता पार्लमेंट सुरू आहे, त्याच्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तारसुद्धा होताना दिसत नाही आहे. कदाचित मला असंही वाटतं आहे की धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी नवीन शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते. कारण ते वकील आहेत, शिक्षित आहेत, अनेक विषय मांडत असतात. मला ही शक्यता जास्त वाटते. कारण केंद्रामध्ये जाण्यासंदर्भात सातत्याने चर्चा होत्या आणि आता योगायोगानं किंवा दुर्दैवानं फडणवीसांच्या HRD मिनिस्ट्री रिकामी झाली आहे, तर देवेंद्र फडणवीस यांना तिथे संधी मिळू शकते. हिंदी फक्त एक छोटा विषय, कारण 30 दिनों से युवा जो है संघर्ष कर रहे थे, रास्ते पर थे, लाठी खाई उन्होंने, काफी कुछ झेला और उसके बाद ये देखिए संघर्ष तो बहुत बड़ा हो गया, दिल्ली के सड़क पर हो गया, भारत के हर शहर में हो गया, चाहे मुंबई हो, चाहे पटना हो, चाहे कलकत्ता हो, हाँ, चाहे लखनऊ हो, हर जगह पर ये संघर्ष हुआ. जिसे आप जेन जी यानी हम युवा शक्ति कहते हैं. लाठियाँ खाई, सर फोड़ दिया, खून बहाया, लड़कियों को मारा. तो उसका जो एक फल है वो अब मिला है कि जो प्रमुख डिमांड थी, मुख्य डिमांड थी कि केंद्रीय एजुकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा होना चाहिए. सरकार झुक गई है, सरकार ने युवाओं की बात मान ली है और आज प्रधान का राजीनामा आया, इस्तीफा आया है. तो ये देश के लोकतंत्र के लिए एक बड़ी बात है. 12 साल से इस देश का लोकतंत्र ICU में था, कोमा में था, सांस नहीं ले पा रहा था. एक ऐसा आंदोलन हो गया इस लोकतंत्र में और लोकतंत्र को वापस खड़ा कर दिया. राउत साहब, एक ही बात है कि कल मुंबई में एक विजय रैली का कोई होगा. मेरे बात विजय रैली की नहीं थी, बात तो थी जंतर मंतर वाले जो हमारे बच्चे बैठे उनको समर्थन देने के लिए रैली निकल रही थी. लेकिन अब यह आंदोलन जंतर मंतर का भी ख़त्म होगा लगता है शाम को, क्योंकि उनकी सभी मांगे लगभग सरकार ने मान ली है. तो हमारा ये फ़र्ज़ बनता है फिर भी हम इकट्ठा आएंगे और एक इस प्रकार से रैली निकालेंगे कि इस देश में लोकतंत्र जिंदा है और लोकतंत्र के लिए जिंदा रहना जरूरी है और हम इसलिए रैली निकालें. इस्तीफे के बाद देवेंद्र फडणवीस जी को तुरंत दिल्ली मुझे लगता है कि धर्मेंद्र जी के जगह पर देवेंद्र जी आ सकते हैं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.